मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी हा धडा वाचणार आहे इंग्रजीचा, कारण माझं मराठीचं पुस्तक नाही आहे. सम्याचं मराठीचं पुस्तक आहे पण इंग्लिशचं पुस्तक नाही आहे. आता द गोल्डन फिदर मी हा धडा वाचते. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन वेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. Then she met a little man. He said, "If you give me that feather, I will give you 3 big diamonds." "Sorry," said the queen. Then she met an old woman. The old woman says, "If you give me that feather, I will give you necklace of 21 pearls." "Sorry," said the queen. Then she met the king. The king said, "If you give me that feather, I will give you 99 gold coins." "Sorry," said the queen. Then she met the little prince. He said, "Oh mamma, what a bright beautiful feather." "Take it, my dear," said the queen. "Keep it safe." झालं माझं वाचून. आता सम्या वाचणार आहे. ये. कोणतं वाचते तू? हे खालचं. हे खालचं नको, ही वाली कोण? हे अख्खी वाचायची ओळ. कळलं? हा, आता वाच. जा पुढं. आता सम्या तुम्हाला वाचून दाखवणार आहे मराठीची ही अख्खी फक्त एकच ओळ. वाचून दाखव. चल. हा वाच ना. तिचा वाचणार आहेस ना. माग सर. मी का माग सरू? तू माग सर की असं पुस्तक पण दिसलं पाहिजे. वाच वाच. हे काय? सरळ सरळ. आगे वाच वाच वाच. सरळ बस, भजन कर, वर चढ, कसरत कर, पटपट चल, चटकन पळ, सरबत कर, रमण पळ, गणपत बस, अजगर बघ, लवकर उठ. नाही वाच. पटकन उचल, चरण धर, धडपड कर, नमन कर, रक्षण कर, भक्षण कर, करवत पकड, पटकन पळ, अमर पळ. झालं. तर आता सम्याचं पण वाचून झालेलं आहे. आम्हाला कमेंटमध्ये सांगा कुणी छान वाचलं मराठी वर्सेस इंग्लिश. कमेंटमध्ये सांगा. जे सांगणार नाही त्याला आम्ही तिथं येऊन वाचायला लावणार नाही. पण खूप 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 अवघड हे अख्खं पुस्तक ते पण 15 मिनिटात वाचायला सांगणार. सम्याने एक ओळ वाचायला 10 तास घालवले. पण असू द्या. 10 तास कुठं पुस्तक पार फाटायला आलं. ही फाडती पुस्तक तुम्हाला माहितीच आहे. असंच करते की. हा, आणि जाता जाता एक ऐकायचं. जाता जाता आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला काय करायचं? सबस्क्राईब. आणि काय बोलायचं? बाय.